हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर मिनी ब्लॉग. तर आता निघालोय मी बऱ्याच दिवसांनी चिनूला भेटायला, चिनू एडिटरला भेटायला, कारण मला करायचं माझं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट. सो मी निघालोय माहुलीला, त्याला गेल्यावर भेटतो. आज माझा प्लॅन सक्सेसफुल होतोय का नाही ते बघूयात. सगळे रस्ते झालेत पण हे छोटे छोटे पॅच का होईना झालेत काय माहिती, कशासाठी पाठीमागं ठेवल्यात. इरिटेटिंग पॅच आहेत. बाय द वे, आता मायनी आणि माहुलीतलं अंतर 2 मिनिटं पण नाही राहिले. रिअली भावाच्या घराच्या बाहेर येऊन उभा राहिले. ट्रॅक्टर सगळं आहे, 2 व्हीलर आहे. पण भाऊ काय दिसणार झालाय, भाव आता फोन पण उचलत झालाय. म्हणजे पक्की वाट लावलेली दिसते भावाला मला इथं बोलून. चिनू आणि मैत्रिणींनो, आज आहे दिवस दुसरा. काल चिनूनं असा मस्त धोका दिलाय, पण आज चिनू भेटलाय फायनली. दुसऱ्या दिवशी सकाळी आता आम्ही पुन्हा निघालो आहे शूटला. चिनू आहे पुढच्या गाडीत 1 मिनिट, त्यात पण शायनिंग मारायची चालल्या. काय करतोय नक्की हो? भावानं लोकेशन तर चांगली काढली, पण भाव स्वतः कन्फ्युजन मध्ये दिसतोय की नक्की जायचं कुठं. काय चाललंय नो. आणि त्यांच्या मैत्रिणींनो, माझा एकच मित्र आहे, तो पण चुकून झालाय, कुणामुळे झालाय पण तो हे आहे, हे नालायक व्यक्ती. काल 1 तास ह्याच्या घराच्या बाहेर वाट बघितली, त्यानं न कळत मला म्हणला जा घरी. मी घरी गेलो ना, आज दुसरा दिवस आहे, तरी पण हे माझ्या पुढे पळतोय. मला सापडा झालाय. भावांनो हो का, कसा विषय आहे, मी गेलतो जे गाडी शूटला आणायची ती गाडी घेऊन गेलतो बाहेर. विषय काय वाटलं तर बघा, तू कुठं पण जाय. ही गाडीचं एक शूट करायचं, ह्या गाडीचं एक शूट करायचं, आणि आमच्या दोघांचं पण करायचं. पण ह्यानं काल नालायकपणा केला प्रॉपर. ब्लॉग करून शूट करून ब्लॉग करायचं विसरलेलो आहे. बोबडी वळ्या उन्हामुळे शेवटी आता एसीचा आसरा घेतलाय आणि पोरगाचा गाणी एन्जॉय करायला लागली. आणि ह्याची गाडी तुम्हाला दाखवतो. भावाची बुलबुल वागीन भावाची वागीन.